बरं आहे का बदलायचा? बरं आहे ना नंबर एक तुमच्या मनावर, आपल्याला काय का बदलायचा? बरं आहे म्हणले ते नंबर एक. अण्णा नांदेडला कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर एक आजीबाई उठली. उठल्याच्या नंतर त्या आजीनं दर्शन घेतलं, 500 रुपये दक्षिणा दिली. बस झाले का वाढवायची? बस झाले ना, 500 जाऊ का ते ना? येरी एसटी फुकट येत आहे का नाही? 500 जाऊ का ते ना? 500 रुपये बाबा ध्यानात ठेवा, 500 रुपये. 500 रुपये दिल्याच्या नंतर आजीने सांगितलं, बाळा कीर्तन छान झालं. म्हणलं आजी कीर्तन छान झालं, पण 500 रुपये काय करायचे? आजी म्हणे, बाळा राहू दे ना, 2-3 वर्ष झालं, कोरोना आहे, लॉकडाऊन आहे, सप्तेमध्ये कार्यक्रम मध्ये आम्ही तरी कस तरी कापसाला जातो, साहेबांच्या गुत्त्यात जातो, हरभऱ्याला जातो, गहू काढायला जातो, शेतात जातो. तुला कापसाला जाता येत नाही, हरभरं काढता येत नाही, गहू काढता येत नाही, साहेबांच्या गुत्त्यात कोणी नेत नाही, राहू दे 500 रुपये. माता माऊली हो, त्या आजीनं मला 500 दिले. किती दिले? देऊ नका पण बोला ना, किती दिली? 500 दिले. 500. माता माऊली म्हणते, महाराज तो देव माणूस पंजाब रोजच सांगायलाय, आपल्या सप्त्यात दरवर्षी एकदा तरी पाऊस येते, सप्ताह जरा बाहेर आहे, पैसे भिजते म्हणून आम्ही पैसे नाही आणले. तसं काय नाही माता माऊली, 1-1, 2-2 मणी दिले तरी घेतो महाराज, तरी घेतो. लय चॅप्टर बाया महाराजा, काल असंच म्हणलं 1-1, 2-2 मणी दिले तरी घेतो. सुदर्शन दादा एका बाईनं काळी मणी दिली, माईच्यानं काळी मणी दिली, मला काळी मणी दिली. पट्या त्याच्या पुढचा काळे तर काळे घरी नेले, बायकोच्या पोतीत ओले पण नेलेच महाराज. 500 रुपये दक्षिणा दिली. आजीने सांगितलं, बाळा कीर्तन छान झालं. म्हणलं आजी कीर्तन छान झालं, कीर्तनातलं आवडलं काय? प्रश्न बरोबर आहे ना, कीर्तनातलं आवडलं काय? आमच्या गायक मंडळीने एवढं गोड गायन केलं. गायन अजिबात नाही. सुदर्शन दादाने एवढा गोड मृदंग वाजवला, मृदंग अजिबात नाही. मधामधात विनोद केला, विनोदाची कथा गोड वाटे, विनोद अजिबात नाही. आजी गायन नाही आवडलं, वादन नाही आवडलं, वक्तृत्व नाही आवडलं, कीर्तन 1 नंबर झालं. कीर्तनातलं आवडलं काय? आजीने दिलेलं उत्तर ऐका. आजी म्हणली, बाळा घरी गेल्याच्या नंतर 10-10, 15-15 गोळ्या घेते रे, पण अजिबात झोप लागत नाही. तुझ्या कीर्तनात आल्याबरोबर रामकृष्ण हरीला जे झोपले आताच उठले, हे रे आवड विठाला विठाला.